कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं की प्रत्येक पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांची आता प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कारण ज्या लढती होत्या त्या लढतीमध्ये आपण पाहिलं की प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. जागा वाटपाचा तिढा होता आणि या सर्व गदारोळामध्ये आपण बघितलं तर या संपूर्ण शहराचं राजकीय वातावरण जे होतं ते संपूर्णतः बदललेलं आहे. आणि त्याचबरोबर राजकीय समीकरण काही अंशी बदलल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र लढत होण्याची संघर्ष होण्याची चिन्ह दिसत असतानाच महायुतीमध्ये देखील जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता आणि महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. मात्र अनेक घडामोडी घडल्या आणि महायुतीची जी युती होती ती शाबूत राहिली. सर्व नेत्यांनी एकमेकांच्या जे काही जागा वाटप होते त्या जागा वाटपावर निर्णय घेतला आणि महायुती जी होती ती एकत्र राहिली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायला गेलं तर महाविकास आघाडीमधून जागा वाटपामध्ये योग्य तो न्याय मिळाला नाही असा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने त्यातून बाहेर पडली आणि फक्त शिवसेना आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही या ठिकाणी सक्रिय झालेली आहे आणि शिवसेनेला जे जागा होत्या त्या जागा फक्त 6 देण्यात आलेल्या आहेत शिवसेना ठाकरे गटाला. त्यामुळं महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील असं चित्र जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्या या ठिकाणी निर्माण झाल्या. त्याचबरोबर महाविकास आघाडीतून बाहेर पडलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी आम आदमी पक्षाला या ठिकाणी एकत्र सोबत घेऊन तिसरी राजश्री शाहू आघाडी स्थापन केली आणि ही तिसरी आघाडी स्थापन झाली. त्यामुळं जे आता बघायला गेलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये पोस्टल मतमोजणी सध्या सुरू आहे आणि आता त्याबरोबरच बघायला गेलं तर रमणमळा शासकीय गोदाम या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडली जाते आणि या स्ट्रॉंग रूम मधून मशीन बाहेर काढली जातील आणि सर्वांच्या कॅमेरा असतील आणि सर्वांच्या समक्ष या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि प्रशासकीय जे काही अधिकारी कर्मचारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये या मशीन आता हे मशीन जे आहे ते मशीन मतमोजणी केंद्रामध्ये आणले जातील आणि या मतमोजणी केंद्रातूनच मतमोजणीला प्रक्रियेला सुरुवात होईल. सकाळपासूनच सकाळी 8:30 वाजल्यापासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता त्याची उत्सुकता जी होती पोस्टल मतमोजणीमध्ये नेमकं कौल कोणाला आहे कोण आघाडीवर आहे याची उत्सुकता या निकालाकडे लागून राहिलेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक उमेदवार याकडे लक्ष ठेवून आहे की पोस्टल मतमोजणीमधून कोण आघाडीवर असणार आहे कोणाला किती मतदान पडलेलं आहे. मात्र दुसरीकडे आता स्ट्रॉंग रूम उघडलं जाते आणि स्ट्रॉंग रूम मधून मशीन जे होते ज्यामध्ये लोकशाहीने एक आपला कर्तव्य आपला अधिकार बजावलेला होता तो अधिकार आता नेमका कोणाकडे जातोय कोणाला याचा कौल जातोय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि आता सध्या स्ट्रॉंग रूम उघडलं गेलेलं आहे आणि या स्ट्रॉंग रूम मधून आता मशीन बाहेर येतील आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. एक एक प्रतिनिधी उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या समक्षच या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि यातूनच कोल्हापूरकरांचा प्रत्येक प्रभागातील नागरिकांचा जनतेचा कौल नेमका कोणाला जाणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे उत्सुकता आपल्या सर्व प्रेक्षकांना लागून राहिलेली आहे तशीच उत्सुकता त्या प्रत्येक प्रभागातील उमेदवाराच्या कार्यकर्त्याला आणि त्याहूनही अधिक उमेदवाराला आणि त्याहूनही महत्वाचं जे काही महायुती महाविकास आघाडी आणि इतर ज्या आघाड्या आहेत यांना लागून राहिलेले आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे देखील उत्सुकता जी आहे ती कोल्हापूरकरांना लागलेली आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर सर्वांच्या नजर लागून राहिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज लढती झालेल्या आहेत. त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये 100 मीटर अंतरावर कोणालाही सोडलं जात नाहीये. अधिकृत पास जर असतील तर त्या लोकांनाच फक्त सोडलं जाते. कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि ही सर्व जी दृश्य आहेत आपण केके न्यूजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाने पाहतोय. आम्ही प्रत्येक अपडेट जे आहेत प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 20 पर्यंत या संपूर्ण जे काय मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे या मतमोजणी बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय.
खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.